नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, राज्यामध्ये सध्याला खरीप हंगामाचा पीक विमा भरणे चालू आहे. तर ज्या कोणी लोकांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या कोणी शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे, त्यांना आता ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. शासनाने ई पीक पाहणी चालू केलेली आहे. तर हे ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आणि कसं डाउनलोड करायचं त्याबद्दल ते आपण पाहूयात. तर सर्वात अगोदर तुम्हाला Google Play Storeला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी असं इथं सर्च करायचं आहे. तर हे जे ॲप्लिकेशन दिसत आहे एपिक पाहणी, याला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि देन इथं तुम्हाला ओपन या बटनला क्लिक करायचं आहे. ओपन या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्वाईप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा जो कोणता महसूल विभाग आहे, त्याला इथं तुम्हाला निवडायचा आहे. देन ह्या खाल्ल्या बाणावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. देन इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी इथं खातं असेल, तर खातेदाराचे नाव आणि निवडा या गोष्टीला या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन खातेदार असताल, तर नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. विभाग छत्रपती संभाजीनगर येईल. त्यानंतर जिल्हा तुमचा जो कोणता असेल, तर इथं जिल्हा येईल. त्यानंतर तुमचा इथं तालुका येईल आणि इथं तुमचं जे कोणतं गाव आहे, ते इथं तुमचं गाव येईल आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक या ऑप्शनला क्लिक करून तुमचं नाव इथं शोधायचं आहे. तर इथं मी माझा गट क्रमांक टाकतो आणि शोधा या बटनला क्लिक करतो आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करतो. तर इथं तुम्हाला तुमचं नाव येईल आणि तुमचा गट क्रमांक येईल आणि त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तुमचं इथं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर मी इथं ऑलरेडी माझं रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आता आपण इथं जाऊयात आणि इथं पाहूयात, की आपल्याला ई-पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे. तर इथं सांकेतिक क्रमांक विसरलात या ऑप्शनला मी क्लिक करत आहे आणि माझा जो सांकेतिक क्रमांक आहे, तो मी इथं एंटर करत आहे आणि पुढे जा ऑप्शनला क्लिक करतो. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसून येत आहेत, की कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा. तर इथं तुम्ही तुमच्या बांधावरती जे काही झाडे आहेत, तेही तुम्ही इथं नोंदवू शकता. त्यानंतर इथं गावाच्या खातेदाराची पीक पाहणी, म्हणजे गावातील जे कोणी तुमचे शेतकरी आहेत, त्यातल्या कोणत्या-कोणत्या शेतकऱ्याने इथं ई-पीक पाहणी केलेली आहे, ते पण तुम्ही या ऑप्शनद्वारे पाहू शकता. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा ऑप्शन कोणता आहे? पीक माहिती नोंदवा. तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनला मी क्लिक करत आहे. तर इथं खाते क्रमांक सर्वात अगोदर आपल्याला द्यायचा आहे. तो खाते क्रमांक इथं ऑटोमॅटिक घेत आहे. आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला हे सर्व ऑप्शन आलेले होते आणि इथे ऑटोमॅटिकली आपला खाते क्रमांक घेतलेला आहे. भूमापन गट क्रमांक निवडा. त्याला मी क्लिक करत आहे. तर ऑटोमॅटिकली तुमच्या इथं जमिनीचं एकूण क्षेत्र दिसेल. जे काही तुमचं हेक्टर आरमध्ये असेल. खराब वगैरे जमीन असेल तर ते पण इथं तुम्हाला दिसून येईल. इथं दुसरं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला हंगाम. तर संपूर्ण वर्ष या ऑप्शनला आपण इथं निवडत आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्भळ पीक, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट पीक. निर्भळ पीक म्हणजे एक पीक आणि मिश्र पीक जसं की तुमचं सोयाबीन, तूर जर हे एकत्रित घेतलं असेल, तर त्याला मिश्र पीक असं तुम्ही ऑप्शन निवडू शकता आणि फक्त एकच पीक असेल, सोयाबीन असेल, तर फक्त सोयाबीन असेल तर निर्भळ पीक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. निर्भळ पिकाचा प्रकार. निर्भळ पिकाचा प्रकार. जर तुमची फळबाग असेल, तर फळबागेला क्लिक करा आणि फक्त सोयाबीन असेल, तर पीक या ऑप्शनला क्लिक करा. तर यामध्ये खाली पिकांची, झाडांची नावे आंबा, ऊस खोडवा, ऊस अडसाली, त्यानंतर केळी, डाळिंब, द्राक्षे, पेरू, मोसंबी, अडुळसा, अननस हे सर्व पिकांची नावं इथं येत आहेत. याच्यामध्ये आपण आपलं जे कोणतं पीक आहे, त्या पिकाला आपण इथं सर्च करत आहेत. तर आपलं जे पीक आहे त्याला आपण इथं सर्च करून त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे. तर पुढील ऑप्शनमध्ये आपल्याला आपली सिंचन पद्धती ही निवडायची आहे. ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, प्रवाही सिंचन आहे किंवा अन्य कुठल्याही प्रकारे आपण सिंचन करत असताल. तर मी इथं तुषार सिंचन या ऑप्शनला क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लागवडीचा दिनांक द्यायचा आहे इथं. तर इथं लागवडीची दिनांकसुद्धा देणं खूप महत्त्वाचं. तर तुम्ही सोयाबीनची जी काही लागवडीची दिनांक आहे ती इथं द्यायची आहे. तर इथं मी 20 ही दिनांक इथं सेट करत आहे. 20/6/2025 आणि तुम्हाला पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर इथं जलसिंचनाचाही प्रकार आपल्याला द्यायचा आहे. विहीर आहे, तलाव आहे आणि पुढे जा या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर इथं आपण जे काही आता आता आपण जी काही माहिती भरलेली होती, ती सर्व माहिती इथं आपली
सबमिट झालेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, की तुमची जी शेती आहे, ते इथं तुम्हाला दिसून येत आहे आणि इथं आता खाली जी-पी-एस अचूकता, अक्षांश आणि रेखांश. तर इथं सॅटेलाईटद्वारे तुमची जी काही शेती आहे, त्याचा इथं सर्व्हे केला जाईल आणि इथं हे ऑप्शन दिसत आहे, तुमची शेती दिसत आहे आणि इथं तुम्हाला पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला निश्चितच समजल्या असतील. आता लाईव्ह ई-पीक पाहणी कशी करायची याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल. इथं तुम्हाला देन नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला इथं तुमच्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि तो तुम्हाला लाईव्ह अपलोड करायचा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तुमचा जो गट क्रमांक आहे, त्या गट क्रमांकामध्ये जाऊनच तुम्हाला ही पीक पाहणी करायची आहे. का तर इथं तुम्हाला खाली तुमचं जे काही जी-पी-एस आहे त्याच्यामध्ये अक्षांश आणि रेखांश हा नोट केला जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. लाईव्ह तुम्हाला मी पीक पाहणी करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.